आंसू की माला लाया बाबा, आंसू की माला लाया। तो मैं कैसे भुलाऊं बाबा जुमदेव जी को अपने, जुमदेव जी को अपने। तो मैं कैसे भुलाऊं बाबा जुमदेव जी को अपने। तत्व सब देव उनके सेवक भाइयों, पूरे हो गए सभी के सपने। सेवक भाइयों, अजी पूरे हो गए सभी के सपने। जशा मनामध्ये सत्य मर्यादा प्रेम आहे, महान बाबा जिंदगी त्यांचे दुःख दूर केला। जैसे दुनिया में आए हैं खाली हाथ ही जाना है, जैसे दुनिया में आए हैं खाली हाथ ही जाना है। और कोई किसी का कुटुंब न भाई, देखो कैसा जमाना है। आणि म्हणून तो परमेश्वर निर्भूल निराकार आहे। अच्छा, मी काय शहर नाही, मी गायक नाही, ही कृपा त्याची। ज्याने हनुमानाचे मार्गदर्शन केलं, आपलं परिवार सुखमय झालं। मी झिरो टू बाबा, तुम्ही पास आहात आणि थोडीशी मला प्रसाद दिला, या प्रसादीच्या तुमच्या चरणाचा दास राहू द्या, एवढेच माझे भाग्य समजतो बाबा। दुखिताच्या कहवारी, दुखिताच्या कहवारी तू अनाथा चलता, जन्म घेऊन तुगडी घराण्यामध्ये तूच माझे माता आणि पिता। अली तुझ्या माझे माता आणि पिता। हेच आमचे बापाने, तेच आमचे माता। काही घेऊन जात नाही माझ्या मानव जीवनामध्ये, जसा आलं तसा निघून जातो, हे मोह आहे। तो माझा आहे, तो माझा आहे। पण जेव्हा हा 3.5 हाताच्या शरीरामध्ये आत्मा निघून गेली, हा 3.5 हाताचा शरीर एका बंगल्यामध्ये जगत नाही, जगते तर लहानच्या झोपडीमध्ये, ते म्हणजे मोशांगा। जब तक रहेगी जिंदगी फुर्सत नाही काम से, माणसाला जीवनामध्ये काम पुष्कळ आहे। जब तक रहेगी जिंदगी फुर्सत नहीं काम से, कुछ ऐसा समय निकालो मेरे सेव भाइयों कि प्रेम करो बाबा जिंदगी से। कुछ ऐसा समय निकालो मेरे भैया, प्रेम करो बाबा जुमदेव जी से। शब्द सोमन आणि महान त्याची बाबा जुमदेवची स्वागत करतो आणि कलापथकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सुंदर शब्द घेते, आई मेरी मोहब्बत से मैं मसवरा दूंगा, मैं मसवरा दूंगा।
बांधवांनो स्वागत करतो आम्ही बाबा हनुमानजीचे स्वागत करतो आम्ही बाबा भीमदेवजीचे बाबा गुरुजींनी कठीण परिश्रम केलं चंदनापरी ते जिजवलं आणि ते जिजवून स्वतःचं घर बनवून या गोर गरिबाला विनामूल्य सेवा वाटून दिली म्हणण्याला म्हटलंय या जगामध्ये कितीतरी साधू संत झाले काय म्हणतात भाव तिथं जावं संताची वाणी आचार वाचून पाहिलं का कोणीच नाही पाहिलं पण महान बाबा गुरुजींनी एका परमेश्वराला जागृत करून दिलं जागृत करून ही झाली शक्ती या मानवाकडे पोहोचली आपण सुखी समाधान झालो माझ्या बांधवांना आणि म्हणून त्या परमेश्वराला माझं काही म्हणाय का मानवया धरे माते
कारणास्तव या मार्गात प्रवेश केलो. आपल्याला काहीतरी दुःख होते आणि म्हणून या मार्गात प्रवेश केलो. परमेश्वर आपल्या समाधान मिळवून दिली. आपण त्या परमेश्वराला विसरून जातो. पण लक्षात असू द्या, परमेश्वरांनी म्हणते की बाबा तुमचा विश्वास केला नाही. काय म्हटलं? हे मानव, तूने भले ही मुझे प्राप्त किया है, लेकिन मैं मनुष्य पे कदाही विश्वास नहीं कर सकता. ये मनुष्य बेईमान है. आपण केवळ यादच ठरवलं नाही. आणि म्हणून हा सेवक शब्द काढलं. से म्हणजे सत्य, व म्हणजे वचन, आणि तो म्हणजे कर्म. जो सत्य वचन कर्माने वागेल तोच माझा खरा सेवक, अन्यथा माझा सेवक राहणार नाही. मैं मनुष्य पे कदाही विश्वास नहीं कर सकता. ये मनुष्य बेईमान है. आणि म्हणून त्या परमेश्वराला माझं काय म्हणायचं? विसरू नका हो विसरू नका हो विसरू नका हो मानने बाबाचे गावी दौरा घेतला. या मानव धर्माचा प्रसार केला आणि सत्य मर्यादा प्रेमाची भेट मागितली. मला तुमच्यापेक्षा 1 रुपया सुद्धा पाहिजे नाही. मानले की बाबा तुम्ही 1 रुपया सुद्धा घेतला नाही. जाती भेदन करतात त्यांनी 2 जाती बनवल्या, नर आणि नारी. आपण स्वतःच्या पत्नीला नमस्कार घेत नव्हतो, पण महानत्या की बाबा जिंदोजीनी आपण स्वतःच्या पत्नीला पायाची वाण समजत होतो. पण महानत्या की बाबा जिंदोजीनी नारी नारी पत्र नारी हे तुला खान जिस नारी से पैदा हुए भक्त पाडला हनुमान. स्वतःच्या पत्नीला नमस्कार घेण्याची बजू दिली, स्वतःच्या मुलाला नमस्कार घेण्याची बजू दिली. या जगामध्ये जे महान झाले. आणि म्हणून त्या परमेश्वराला माझं काही म्हणायचं, नागिन घडविले नागिन घडविले नागिन घडविले कार्य मंडळाचे करतो आम्ही बाबा हनुमानजीचे स्वागत करतो आम्ही
तर सन्मानाने जगा, सन्मानाची नोकरी दिली आहे. मग परमेश्वर आहे कुठे? परमेश्वर आहे कुठे? जगामध्ये परमेश्वर नाही. स्त्रियांच्या जातीला आणि सेवा करा, आपल्या पतीची पूजू नका जगण्याला. आत्मा हाच परमात्मा आहे माझ्या बांधवांना, आणि म्हणून त्या परमेश्वराला माझं काय म्हणायचं. मानव धर्म जागवा हो, मानव धर्म जागवा, मानव धर्म जागवा, मनने बाबाचे स्वागत करतो आम्ही बाबा हनुमानजीचे. करतो आम्ही बाबा जुमदेवजीचे. भगवंताच्या चरणी ठेवून आशीष. नंदभाऊ म्हणे नका हो भयभीत, भगवंताच्या चरणी ठेवून आशीष. नष्ट